यूट्यूबवरील इंडियाज गॉट लेंटेड शो हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। पॉडकास्टर रणवीर अलाहाबादी यांना विचारलेल्या प्रश्नामुळे हा वादंग निर्माण झालाय। पॉडकास्टनं स्पर्धकाला आईवडिलांबाबत विचारलेल्या आक्षेपार्ह प्रश्नावरून गोंधळ निर्माण झालाय, गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालंय। तर इंडियाज गॉट लेटेंटच्या आयोजकांविरोधात मुंबईमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडेही या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, स्वैराचार करता कामा नये, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दखल घेतलेली आहे। यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया जो BRICEPS म्हणून प्रसिद्ध आहे, अलीकडेच समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंटमध्ये दिसलाय। 31 वर्षीय रणवीरने शोमधील एका स्पर्धकाला असे प्रश्न विचारले की सगळेच थक्क झाले। रणवीरने स्पर्धकाला पालकांबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील प्रश्न विचारलेत। या प्रश्नानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होते। लोक त्याला असभ्य असल्याचं सुद्धा म्हणतात। शॉकिंग है वो वीडियो, और मुझे लगता है चाहे महिला हो या पुरुष, इस प्रकार के भद्दे मजाक सोसाइटी इसको कभी भी एक्सेप्ट नहीं करती, और ना ही ये एक्सेप्टेबल है। एक माँ के उसके ऊपर जोक करना या किसी विमेन की बॉडी के ऊपर जोक करना, चाहे वो लड़की हो या लड़का, अच्छा नहीं लगता। और एक हद तक ठीक लगता है, इतने गंदे मजाक ठीक नहीं लगते। मैंने अभी वो NCW चेयरपर्सन को वो वीडियो फॉरवर्ड किया है कि उस पर एक्शन लिया जाए। बहुत भद्दे तरीके से कुछ चीज़ों को कहा गया है, प्रेजेंट किया गया है, ऐसा मुझे भी पता चला है, जो बिल्कुल गलत है। फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है, लेकिन हमारी फ्रीडम वहाँ समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं, और इस प्रकार का इंक्रोचमेंट ठीक नहीं है। मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है। हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं, अगर उनको कोई पार करता है तो ये बहुत गलत बात है। अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। तर या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडलाय। पद्मेशकडून या संदर्भातली सविस्तर माहिती घेऊया। पद्मेश, यूट्यूबवरील इंडियाज गॉट लेटेंट शो आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय, त्याची काही कारणं देखील समोर आलेत। काय या संदर्भात सविस्तर माहिती आणि या विरोधात आता तक्रार सुद्धा दाखल करण्यात आल्याचं कळतंय? कारण आपण जर बघितलं तर समय रैना एक स्टँडअप कॉमेडीने, खूप फेमस कॉमेडीने, त्याच्या जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्या कुठे एक ही जी मालिका आहे ती सुरू झाली होती। इंडियाज गॉट लेटेंटचे 20हून अधिक जे शोज आहेत ते मुंबईमध्ये देखील आपण बघू शकतो की रेकॉर्ड झालेत। त्यातले 12 ते 15 शो हे यूट्यूबवरती सध्या अवेलेबल आहेत। अनेक जे मोठे नामवंत यूट्यूबर्स असतील किंवा सेलिब्रिटी असतील ते या शोमध्ये येतात। कुठेतरी रोस्टिंग कल्चर या शोमध्ये आपण बघू शकतो की एक पॉप्युलर असतं, ते कुठेतरी आपलं या शोमध्ये दाखवलं जातं। कुठेतरी अनेक दिवसांपासून वादंग सुरू होता आणि आता जो लेटेस्ट शो आला त्यामध्ये आपण बघू शकतो रणवीर अलाहाबादी असेल, आशिष चंचलानी असेल, हे दिसले। त्या शोमध्ये कुठेतरी पालकांबद्दल कुठेतरी आक्षेपार्ह बोललं गेलं। त्यानंतर सोशल मीडियावरती आपण जर बघितलं तर याचा कुठेतरी वाद सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आधीपासून हा शो डार्क कॉमेडीसाठी जो तरुण वर्ग आहे त्यामध्ये फेमस होता। त्यानंतर अनेक दिवसांपासून छुपे आपण बघू शकतो पद्धतीने याचा विरोध होत होता, पण आता कुठेतरी डायरेक्ट अनेक जे लोक आहेत ते सोशल मीडियावरती या शो विरोधात बोलण्यासाठी पुढे आलेले आहेत। आपण जर बघितली या शोची जी जर बघितलं आपण पॉप्युलॅरिटी खूप तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात आहेत। अनेक जे तरुण वर्गातले जे लोक आहेत ते हा शो फॉलो करत असतात। अनेक व्ह्यूज, कोटी व्ह्यूज या शोला आहेत, त्यामुळे अनेक जे मुलं आहेत ते शो पाहत असतात। कुठेतरी लिमिट क्रॉस केली आहे का या शोने, या संदर्भात आता सोशल मीडियावरती आता चर्चा सुरू झालेली आहे। करण, नक्कीच पद्मेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।